वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता हगवणे बंधूंचे मामा जालिंदर सुपेकर यांच्याबद्दल नवीन खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सुपेकर यांनी अमरावतीच्या तुरुंगातील आरोपींकडून तब्बल 300 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. विशेषतः वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित या आरोपींनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी गृह विभागामार्फत चौकशीचे आदेश दिले असून त्यामुळे अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. बघूया या संदर्भात सुरेश धस काय म्हणाले. हगवण्यांचं तर जाऊ द्याच, परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये IG या पोस्ट पर्यंत IG पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम भेट. याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे. आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे. ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात. हे सुपेकर जरा IG या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय. याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही. नैतिकता खूप खाली ढासळत चालली. त्याचं हे उत्तम उदाहरण. अरे 150 कोटीची प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला. आता कोण खाणार आहेत. आणि बाहेर आले तरी ह्यांना शेणच हाणणार आहेत लोक. आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ. समाजाने शेण आणि रेंदाण ती संघर्ष ठेवायला पाहिजे. तिथं ह्याचा शेण ते उद्धव ठाकरे साहेबाच्या का पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं. तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी तंबाटे हाणले. नुसते तंबाटे हाणून नाही जमलं पाहिजे. यांना आहे ना मोठमोठ्याने कवटं हाणायला पाहिजे. तंबाट्याने काय व्हायचं नाही. कवटाने यांची डोके फुटतील असं. आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर ते कवाट काय असतं हे त्यांना कळायला पाहिजे. मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी. आपण कवटं गोळा करून ठेवू. आणि हे जर कधी जामिनावर सुटले यांच्या मागच 2-4 गाड्या आणि कवटं हगवणे आणि सापडला तर सुपेकर. तर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं पाहिजे. तेव्हा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही. अरे आमची गरिबी बरी ना, आमचे गरीब माणसं बरे ना, ज्यांच्याकडे कोटी नाहीत, लाखात नाहीत, हजारात, पण आम्ही सुखी आहोत ना. घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे.